नमस्कार मंडळी. अहो, आपल्या चॅनलचं नाव आहे वारकरी विचारधारा आणि नावाप्रमाणेच वारकरी विचारधारा वाहणारं हे आमचं चॅनेल महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन, प्रवचन, भजन आणि वादन असे अनेक कार्यक्रम प्रसारित करत असते. तुम्हाला कीर्तन ऐकायला आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, घंटीवर नक्की क्लिक करा. हा, रामकृष्ण हरी. शरण जावे सर्व भावे देवासे, तो हा उतरेल पार भव दुस्तार नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा, तो हा उतरेल पार भव दुस्तार नदीचा. तुका म्हणे साक्षी आले तेही केले प्रगट, तो हा उतरेल पार भव दुस्तार नदीचा. विठ्ठल विठ्ठल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जघननिहितपानि मण्डनं मण्डनानां. तरोन तुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. दुसरे चरण संगा
संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका आता वंदो सरस्वती जी सार असार विवेक मूर्ती चेतना रूपे इंद्रिय वृत्ती जी चालवी ती सर्वदा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचिये सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा उभेर मस्तक हे पायावरी या वार करी संताचिया मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तार नदीचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत महाराष्ट्रभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु जगत कल्याण संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग चिंतनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा प्रस्तुत अभंगाच्या द्वारे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज एक हिताचा कल्याणाचा मार्ग दाखवतात. तुकोबाराय म्हणतात मनवोनी शरण जावे भगवंताला शरण जा तेही कसं जा सर्व भावे देवासी सर्व भावानं परमेश्वराला तुम्ही काय करा शरण जा. परमेश्वराला शरण गेल्यानंतर तो परमात्मा काय करेल तो हा उतरील पार तो तुम्हाला पार करेल भवदुस्तर नदीचा जन्म मरणरूपी भवसागरातून दुःखातून परमात्मा पार करेल म्हणून तो हा उतरेल पार परमात्मा पार करेल म्हणून तुम्ही त्याला शरण जा. तो तुमची सगळी दुःख पदरात घेईल. कितीही दुराचारी मूढ पापी दुराचारी कसलाही असला तरी तुकाराम महाराज म्हणतात देव कसा आहे परमात्मा कसा आहे बहु आहे करुणावंत परमात्मा हा करुणावंत आहे अनंत नावारूपाने नटलेला आहे अनंत हे नाम जा म्हणून मनवोने शरण जावे त्याला तुम्ही शरण जा. आणि हे काय मी कुणाचं ऐकून तुम्हाला सांगत नाही माझ्या जीवनामध्ये केलेली परमार्थिक साधनेमध्ये आलेला अनुभव प्राप्त झालेला अनुभव तोच मी तुमच्या समोर प्रगट करत आहे. तुका म्हणे साक्षी आले आणि ते आलेला अनुभव की मिळालेले ती साक्ष तेही केले प्रगट. विठ्ठल विठ्ठल
कार्यक्रमाचं निमित्त सर्वांना ज्ञातच आहे. आपण सर्वजण किन निमित्ताने या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. महिलांना सुरुवातीला सांगितलं होतं समोर बसा, पण महिलांनी काही ऐकलं नाही. इथे समोर येऊन बसायला सांगितलं होतं. असू द्या, तुम्हाला गप्पा मारायच्या असतील म्हणून तुम्ही मागे बसल्या, काय हरकत नाही, समोर येऊन बसा असं म्हटले होते. किन निमित्ताने आपण एकत्र जमलेलो आहोत. कैलासवासी सुभाष गंगाधर दिघे यांचं आज प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्धाचा विधी. ईश्वराच्या इच्छेनुसार एक वर्षापूर्वी ज्यांचं ह्या दिघे परिवारातून जाणं झालं, त्या संपूर्ण त्यांच्या परिवारामध्ये त्यांचे पिताश्री कैलासवासी गंगाधर चंद्रभान दिघे, त्याचप्रमाणे त्यांच्या मातोश्री गंगा भागीरथी अंजनाबाई गंगाधर दिघे, पाठीमागे असणारा त्यांचा सगळा परिवार गंगा भागीरथी लीलाबाई गंगाधर दिघे, त्याचप्रमाणे गंगा भागीरथी अमृता सुभाष दिघे, श्री भानुदास यशवंत दिघे, बाळासाहेब यशवंत दिघे, पंकज लहानू दिघे, आबासाहेब रामनाथ दिघे, राहुल गंगाधर दिघे, यशोदीप सुरेश दिघे, सिद्धी सुभाष दिघे, त्याचप्रमाणे रामनाथ चंद्रभान दिघे, रावसाहेब यशवंत दिघे, सिंधू रवींद्रवाणी सुरेश गंगाधर दिघे, गणेश रामनाथ दिघे, रुपेश सुभाष दिघे, कैवल्य राहुल दिघे, तेजस्विनी सुरेश दिघे, हा संपूर्ण परिवार कैलासवासी सुभाष गंगाधर दिघे यांच्या पश्चात त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा हा दुःखित अंतकरणाने असणारा परिवार, त्याच्यामध्ये आई असेल, पत्नी, मुलं, इतर सर्व बहिणी असतील, सर्व परिवार आहे. शोकाकुल उपस्थित सर्व परिवार आणि सर्वच आप्तेष्ट नातेवाईक. विठ्ठल आमचे बंधू आदरणीय श्री हरिभक्त परायण दत्तूभाऊ दिघे गोड दादांची साऊंड सिस्टीम आहे. दादांच्या संपर्कातून या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली. त्यांनी सांगितलं ह्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जे जे काही नामस्मरण घडेल, भजन कीर्तन घडेल, या नामस्मरणातून सगळे दोष जातात. कारण भगवंताचं नाम ह्या कलियुगामध्ये सामर्थ्यवान जर काही असेल तर देवाचं नाम. जळती दोषाचे नामस्मरणानं काय होतं. जळती दोषाचे डोंगर, आमचे सगळे दोष नाहीसे होतात. शुद्ध होती नारी नर. पाप कसंही असलं तरी भगवंताच्या नामानं नाहीसं होतं. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, जड जीवा तारण, हरी एक. दोष जातात, पाप नाहीसं होतं. या कलियुगामध्ये सामर्थ्यवान भगवंताचं नाम
म्हणून दत्तूभाऊनी सांगितलं की नामसंकीर्तन घडावं. सुंदर असं आयोजन नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. सुंदर साऊंड सिस्टीम आहे. उपस्थित परिवारावरती प्रेम करणारे सुपेकर भाऊ असतील, त्यांनीही सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. गोड अशी मृदुंगाची साथ करणारे आदरणीय श्री हरिभक्तपरायण राहुल महाराज शिंदे. अतिशय गोड मृदुंग वादन आहे. फक्त आम्हाला कुठं गुंता पडू नये याची काळजी घ्या. तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही, समजून घ्या. महाराजांनाही वंदन करेल. उपस्थित आमचे तळेगावमध्ये असणारे विनेकरी बाबांनाही वंदन करते. त्याचप्रमाणे आमचे बंधू आदरणीय श्री हरिभक्तपरायण राहुल महाराज डोंबरे वात्सल्य वारकरी शिक्षण संस्था चोंढी मेंढी दादांची ही सगळी वारकरी लेकरं आहेत. ते या ठिकाणी उत्तम अशी साथ संगत करण्याकरिता उपस्थित आहे. राहुल दादांचेही मी आभार मानेल. उपस्थित आदरणीय श्री हरिभक्तपरायण आपल्याच ह्या तळेगावचं भूषण असणारं, ज्यांचा आवाजही फार उंच आहे आणि उंचीनंही ते फार उंच आहे. माईकवाल्याला स्टँड फार उंच करावं लागतं, असे आमचे गायनाचार्य शरद महाराज दिघे आपल्याच गावचं भूषण आहे. ते या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांनी वंदन करेल. आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे निलेश महाराज, त्यांनाही मी वंदन करेल. ते या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्याचप्रमाणे दुःखित अंतःकरणाने शोकाकुल माता भगिनी पुरुष वर्ग आमचे शूटिंगवाले दादा असतील, त्यांनाही वंदन करेल. त्याचप्रमाणे आपल्या गावचं भूषण, ज्यांना हार सम्राट असं म्हटलं जातं, हार सम्राट राहुल बाबा, मी तुम्हाला त्यांची ओळख करून देते. यांच्या जीवनामध्ये कधीच येत नाही देवाच्या कृपेनं हार, यांच्या जीवनामध्ये कधीच येत नाही पांडुरंगाच्या कृपेनं हार. यांची प्रत्येक कीर्तनाला उपस्थिती बार बार, आणि म्हणून भगवंताच्या कृपेनं सगळे संकट करून जातात ते पार. हे कशामुळं, तर सर्व लाडक्या कीर्तनकारांसाठी आणतात ते सुंदर फुलांचे हार. आणि म्हणून असे असणारे आमचे हार सम्राट अण्णासाहेब दिघे आमचे बंधू बहिणीप्रमाणे ते माझ्यावरती प्रेम करतात. बाबांनाही वंदन करते. रात्रीही कवठे कमळेश्वरला कीर्तन सेवा माझी होती, ते त्याही ठिकाणी उपस्थित होते. आणि आजही ते तर आपल्या गावचं भूषण आहे. म्हणून मी नटसम्राट ऐकलं होतं, आणि आपल्या गावचं हे हार सम्राट आहे. विठ्ठल टाळी वाजवा, टाळी. विठ्ठल 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 विठ्ठल. कमी वेळामध्ये आपल्याला चिंतन करायचं आहे. उपस्थित सर्व माता भगिनी पुरुष वर्ग, सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा आहे. वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने, पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही सेवा आहे. आज जे जे काही सत्कर्म घडेल, मग नामस्मरण घडेल, अन्नदान वस्त्रदान असेल, पिंडदान, जे जे काही सत्कर्म घडेल, त्या सत्कर्मातून ह्या पित्याला सद्गती मिळावी याकरिता हा छोटासा केलेला प्रयत्न, वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरिता हा केलेला परिवाराने छोटासा प्रयत्न. कारण आई सगळेच गातात, आईचं सगळे गुणगान करतात, पण आई जीवनात जेवढी महत्त्वाची, बापही आपल्या जीवनामध्ये तेवढाच महत्त्वाचा आहे. ऐका, बाप करी जोडी लेकराचे बोढी, आपुली कुरवंडी बाळवणी, एका एकी केलो मिरासीचा धनी, कडिये वागवणी भार खांदी. नाही का, तुकाराम महाराज म्हणतात, मुलाच्या सुखाकरिता दिवसभराची शिदोरी बनवते ती आई आहे. मुलाच्या सुखाकरिता, मुलाच्या जेवणाकरिता दिवसभराची शिदोरी बनवते ती आई आहे. पण आयुष्यभराच्या शिदोरीची काळजी करतो तो बाप सांगितलेला आहे. रात्रंदिवस कष्ट करतो, मुलाच्या सुखाचाच विचार करतो, लेकराची ओढी, लेकराच्या सुखाचा विचार. आणि एके दिवशी हे सगळं जतन केलेलं मग मुलाकरिता त्याने जे जे काही साठवून ठेवलेलं आहे किंवा मुलाकरिता आहे, ते एक दिवस त्याच्या स्वाधीन करतो आणि ह्या जगाचा निरोप घेतो. असा बाप आहे. आम्ही आईचं कौतुक करतो. मी म्हणण्यापेक्षा तुकाराम महाराजही वर्णन करतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईचंही वर्णन करतात. ज्ञानोबारांनी सांगावं मी सांगण्यापेक्षा आई काय आहे, वडील काय आहे, हे ज्ञानेश्वर महाराज गोड सांगतात. सकल तीर्थाची धुरे
जिये का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे सकल तीर्थाची धुरे माय बाप केवळ काशी 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 माय बाप तेने न जावे तीर्थासी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले ईश्वराचं स्वरूप मायबाप आहे. आईचं वर्णन जेवढं आहे बापही तेवढाच महत्त्वाचा आहे. विश्वात जे काही तीर्थ आहे तीर्थापेक्षाही श्रेष्ठ माता पिता आहे. ईश्वराचं स्वरूप सांगितलेलं आहे म्हणून वंदन आपण पहिलं माता पित्यालाच करतो. मातृदेवो भव पितृदेवो भव. म्हणून जन्माला आलेल्या माणसाने 4 गोष्टींना जीवनात विसरायचं नाही. लक्षपूर्वक ऐका. जन्माला आलेलो जो मनुष्य आहे त्याला दुर्लभ अशा नरदेहाची प्राप्ती झालेली आहे आणि या नरदेहाला आलेला प्रत्येक मनुष्य इथं बसलेले सर्व माझ्यासहित सर्वांनी 4 गोष्टी आपल्या जीवनामध्ये विसरायच्या नाही. पहिली गोष्ट आहे आपल्या माईबापाला म्हणजे माता पित्याला विसरायचं नाही. दुसरी गोष्ट भगवंताला कधीच विसरायचं नाही. तिसरी गोष्ट संतांना कधीच विसरायचं नाही. आणि चौथी गोष्ट आपल्या जीवनात मृत्यूला आपण कधीच विसरायचं नाही. विठ्ठल विठ्ठल माईबापाला का विसरायचं नाही? ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलं, ज्यांच्यामुळे ह्या जगामध्ये जन्माला आलो ते माता पिता रात्रंदिवस सायास करतात, कष्ट करतात. ते फक्त मुलांच्या सुखाकरिता आणि म्हणून ते मायबाप गेल्यानंतर त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरिता ही संधी परमेश्वराने दिली किंवा कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आज भगवंताने आपल्याला दिली असं आपण म्हणूया. अनेक ऋण आहे त्या ऋणातून उतराई होता येत नाही. किती प्रेम असतं माईबापाचं मी थोडक्यात सांगेल. प्रभू रामाला सांगितलं राजा दशरथांनी 14 वर्षाचा वनवास. राजा दशरथांनी प्रभू श्री रामाला सांगितलं रामा तुला 14 वर्षाचा वनवास आहे. राम असं म्हटलेच नाही की बाबा मी मोठा आहे आणि मला वनवास का. आता राजगादीवरती बसून सगळ्या सुखाचा भोग घ्यायचा, सुखात जीवन जगायचं, पण तरीही मला वनवास का असा रामाने उलट प्रश्न पित्याला न विचारता आनंदाने वनवासाला गेले. पण राम ज्या वेळेला वनवासाला गेले रामाच्या वियोगानं राजा दशरथाला मृत्यू प्राप्त झाला. हे बापाचं प्रेम आहे. मुलांवरती माईबाप किती प्रेम करतात हे सिद्ध होतं. विठ्ठल विठ्ठल सांगावा तेवढं कमीच आहे पण मर्यादित वेळ आहे. 12:30ला आपल्याला सेवा संपवायची आहे. म्हणून आई वडिलांना आपल्या जीवनामध्ये विसरायचं नाही. चला पुढे. देवाला देखील विसरायचं नाही. देवाला का विसरायचं नाही? देव आपल्याला जगवतो
परमात्म्याच्या कृपेनं हे जगामध्ये आपण जगतो। आम्ही सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत किंवा आम्ही झोपतोही आणि पुन्हा जागतोही, तर आम्हाला जगवण्याचं काम जर कोणी करत असेल किंवा ज्याने हा जीव दिला दान जगज्जीवन नारायण, परमात्म्याने हा जीव दिला, जगवण्याचं काम करतो परमात्मा। एक वर्ग जगतो, दुसरा वर्ग त्या वर्गाला जागवतो आणि तिसरा वर्ग त्या वर्गाला जगतो तो मनुष्य आहे। जगणाऱ्या माणसाला जागवतात ते संत आहे। आता जागा रे भाई नो जागा, 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 आता जागा रे भाई नो जागा। चोर निघाला ना डोळे भागा, 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 चोर निघाला ना डोळे भागा। आता जागा रे भाई नो जागा, 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 ए आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा। जागा रे भाई नो जागा, वा वा, जागवण्याचं काम कोण करतं? संत करतात। संत जागवतात, आपण जगतो आणि भगवंत जगवतो। म्हणून भगवंताला विसरायचं नाही, परमात्म्याला विसरायचं नाही। अनेक ऋण परमात्म्याचं आमच्यावरती आहे। चला पुढे। देवाने जीवन दिलं, श्वास घेतो देवाच्या कृपेनं, शरीर चालतं देवाच्या कृपेनं, झोपतो आपण देवाच्या कृपेनं आणि सकाळी उठवतो भगवंत त्याच्याच कृपेनं उठतो। समजा आपण सकाळी झोपेतून उठलोच नाही तर काय होईल? काय आपल्या घरासमोर गर्दी होईल, दुसरं काय होणार आहे? उठवण्याचं काम कोण करतो? जगवतो परमात्मा, म्हणून त्याला विसरायचं नाही। चला पुढे। संतांनाही आपल्या जीवनात कधीच विसरायचं नाही। संतांना का विसरायचं नाही? महाराजांनी गोड प्रमाण दिलं। आता जागा रे भाईनू जागा, काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती। जागवण्याचं काम कोण करत असेल तर ते संत। का जागवतात? ते ज्ञानाने मोठे आहे, अधिकाराने मोठे आहे, वंदनीय आहे। महापुरुषाला आपण वंदनच करावं। महापुरुषाच्या नामाचा जप जरी केला तरी आमच्या जीवनातले सगळे दोष जातात। पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे, नाही का? महापुरुषाची संगत आपल्या जीवनामध्ये असावी। संतांना विसरू नये, संतांना वंदनच करावं। विठ्ठल विठ्ठल आणि संताच्याच मार्गाने चालावं। तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी। संत हे ज्ञानानं मोठे, संत हे अधिकारानं मोठे, संत महिमा, संतांचा महिमाही मोठा, संतांचं ज्ञानही मोठं आणि संतांचं कार्य हेच आहे, लहाण्याला मोठं करणं, अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाची दिशा दाखवणं, हे संतांचं कार्य आहे। मी नेहमी सांगत असते की शाळेचा वर्ग भरलेला होता। शाळेचा वर्ग भरला, पहिल्या दिवसाची सुरुवात झाली शाळेची आणि सगळी मुलं शाळेमध्ये आल्यानंतर त्या वर्गात असलेल्या 8 अंकाने 7च्या कानाखाली मारले। वर्गात असणाऱ्या 8 अंकाने 7च्या कानाखाली मारलं त्याला। 7 म्हणला मला का मारलं? 8 म्हणला मी मोठा आहे, मारेल तुला, मी मोठा आहे, माझा अधिकार मोठा आहे। बरं, 7 म्हटला मी लहान आहे, तू 8 मोठा आहे म्हणून मला मारलं? हो, 8ने सांगितलं मी मोठा आहे, मी मारेल, माझा अधिकार आहे। बरं, हे ज्या वेळेला बाकीच्यांनी ऐकलं त्यावेळेला त्या सगळ्या वर्गात मारामाऱ्या सुरू झाल्या। कशा झाल्या? 8ने 7ला मारलं, 7ने 6ला मारलं। फक्त एखाद्याचा आदर्श काहीतरी घ्यायचा असतो आणि त्या मार्गाने पुढे चालायचं असतं। मी दृष्टांत का सांगते लक्षपूर्वक ऐका। 8ने 7ला, 7ने 6ला, 6ने 5ला, 5ने 4ला, 4ने 3ला, 3ने 2ला आणि 2ने 1ला। आता 0चा नंबर 0 पुढे बसलेलाच होता, 1चा नंबर आला, तो 0 म्हटला आता आपलाही नंबर आला, आता आपल्याही कानाखाली मारणार।
मग तो कोपऱ्यात जाऊन बसला. बाबा तो कोपऱ्यात जाऊन बसला. तो म्हटला हा एक तसाही मला मारणार आहे. बसला कोपऱ्यात जाऊन आणि एक त्याच्या जवळ गेला. एकाने त्याला मारलं नाही, एकाने अजिबात मारलं नाही. शून्य म्हटलं का रे तुम्ही मला का मारलं नाही म्हणे. मी लहान आहे तुम्ही मोठ्यात मारा. एकाने गोड उत्तर दिलं. एक त्याच्या शेजारी जाऊन बसला, डाव्या बाजूला जाऊन बसला. एकाने सांगितलं मोठा तो नसतो जो लहान्याला मारत असतो, मोठा तो असतो जो आपल्याही पेक्षा लहान्याला मोठा करतो, मोठा तो असतो. हा एक शून्याच्या जवळ जाऊन बसला म्हणून शून्याची किंमत वाढली. अंक 10 झाला. विठ्ठल मग या जगामध्ये श्रेष्ठ आणि वंदनीय जर कोण असेल तर साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. कलियुगी संत महात्म्यांचं फार ऋण आहे म्हणून या संतांना वंदन करावं, विसरू नये, त्यांच्या मार्गाने चालावं. आमचं हित त्यांना कळतं. तुम्ही संत मायबाप कृपावंत. मायबाप आमच्या जीवनाची काळजी करतात तसं संत देखील आमचे मायबाप आहे. तेही आमच्या उद्धाराचाच विचार करतात. याच्याकरिताच संत महात्म्यांचा अवतार आहे आणि म्हणून या संतांच्याच मार्गाने चालावं. मग काय मार्ग आहे आमच्याकरिता तर जगद्गुरु तुकोबारायांनी आजही आमच्याकरिता एक गोड मार्ग सांगितलेला आहे. त्याचं वर्णन अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. शरण जावे सर्व भावे देवासी. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये मनवोनी शरण जावे असा ज्ञानाचा हिताचा उपदेश करत आहे. आता का म्हणून शरण जायचं त्याचा विचार आपण पुढे पाहू. पण सर्व भावाने तुम्ही देवाला शरण जा असं तुकाराम महाराज प्रथम चरणामध्ये सांगतात. बरं, देवाला शरण जायचं म्हणजे नेमकं काय करायचं? लक्षपूर्वक ऐका. देवाला शरण जायचं म्हणजे नेमकं काय करायचं? परमात्म्याचं भजन करायचं, अहोरात्र परमात्म्याचं चिंतन करायचं, सर्व भावानं म्हणजे तन मन ईश्वराला समर्पित करायचं. हे जे काही विश्व आहे ते भगवंताचं रूप आहे असं समजून चराचरामध्ये परमात्मा पाहायचा, अंतकरणात त्याचं रूप साठवायचं.
चित्त त्याच्या चरणी जोडायचं आणि अशा असणाऱ्या परमेश्वराचं अहोरात्र भजन करायचं. अर्थात मीपणा हा अहंकार दूर करायचा आणि नम्रता जीवनामध्ये धारण करायची. सोपं सांगायचं झालं तर तुकोबारायांचा अधिकार मोठा आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज अधिकारानं मोठे आहे, वंदनीय आहे. आणि तरीही तुकोबारायांनी देवाकडे मागावं. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा लीनता लीन देन हेची सार भव उतरावया पार. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता हेची शूरत्वाचे अंग हरी आणिला श्रीरंग. नम्र झाला भूता, अगदी लहान होऊन भगवंताला शरण जायचं. विठ्ठल विठ्ठल मग लीनता माणसाच्या जीवनात कशी असायला हवी ऐका. मी नेहमी सांगत असते की आपण शेतामध्ये ज्वारीचं किंवा बाजरीचं पीक घेतो. आपण सगळे शेतकरी वर्गातले आहात. समजण्याकरिता सांगेल, शेतामध्ये बाजरीचं उदाहरण सांगेल मी आपल्याला. बाजरीचं पीक आपण शेतामध्ये घेतो. जे कणीस असं ताट उभं राहिलेलं असतं त्याला सगळे पक्षी घेऊन जातात. मात्र जे पानाच्या आड लपलेलं असतं त्याला कुठलाच पक्षी त्याच्याकडे पाहत नाही. याच्यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर याच्या पलीकडे बाजरीचं शेत आहे, तिथं जाऊन अनुभव घ्या. ते सगळे उभे आहेत पण सगळे पाखरांनी रिकामे केलेले आहे. अहंकार भरलेला आहे, सगळा नाहीसा झालेला आहे. अभिमान झाला तुका म्हणे वाया गेला. सगळा अहंकार नाहीसा होतो. फक्त नम्रता जर जीवनामध्ये धारण केली तर आम्हाला कशाचाही स्पर्श होत नाही. अर्थात शरण जा म्हणजे काय करा, मी ईश्वर स्वरूप आहे, मी ईश्वराचाच आहे असं समजून देवाचं अहोरात्र भजन करा. घेई घेई माझे वाचे घेई घेई शरण जायचं म्हणजे काय करायचं हो, फक्त भगवंताचं भजन करायचं, अहोरात्र त्याचं ध्यान करायचं, तन मन भगवंताला समर्पित करायचं. शरण जावे, कोणाला शरण जायचं? विठोबाला शरण जा. वेदानेही ते सांगितलेलं आहे. वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला विठोबासी शरण जावे. विठोबासी शरण जावे.
शरण जावे निज निष्ठा नाम गावे सकळ शास्त्रांचा विचार अंती तुकाचे निर्धार म्हणून आलिया संसारा उठावे ग करा शरण जाबुदारा पांडुरंगा भगवंताला शरण जा तुकाराम महाराजांना ते सांगायचं विधाया शरण पांडुरंगा विधाया शरण करा सोडब नरिघाया शरण पांडुरंगा शरण जा उदारा पांडुरंगा उदार असणाऱ्या पांडुरंगाला शरण जा 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर नरदेहाची प्राप्ती दुर्लभो मानुष देहो देहिनाम क्षणभंगूर तत्रापि दुर्लभ्य मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम असा हा नरदेह प्राप्त झाला म्हणून ज्ञानोबरायांचं प्रमाणे पहा आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगे तुकोबरायांनाही ते सांगायचं आहे की भगवंताला शरण जा विठ्ठल परमात्म्याला शरण जा ठीक आहे तुकोबराय तुमचं मत आहे मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावानं देवाला शरण जायचं पण शरण गेल्यानंतर काय होईल त्याचं उत्तर अभंगाचे तो हा उतरील पार तो हा उतरील पार तो हा उतरील पार तो हा उतरील पार उतरे
तो हा उतरील पार, तो हा उतरील वा वा. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुकोबराय म्हणतात त्याला शरण जा मनोबोनी शरण जावे सर्व भावे देवासी. कुणाला शरण जा? पंढरीनाथाला विठोबाला शरण जा. त्याचं अहोरात्र भजन करा. त्याचा परिणाम काय होईल? तो हा उतरील पार. राहुल बाबा, मला एका जणांनी प्रश्न विचारला की तो हा उतरील पार, देव पार करतो का? म्हटलं का करणार नाही? कीर्तनकारांना जर कीर्तन करून भेटते कार, तर तो का आपल्याला करू शकत नाही पार? तो पार करेल आपल्याला. कार भेटते मग पार करणं काय अवघड आहे त्याला? म्हणून भगवंत पार करतोच आपल्याला, कारण त्याचं नाम हे सार आहे, म्हणून तो करतो आपल्याला पार. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला त्याच्याशिवाय पार करण्याचं सामर्थ्य कशात नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचवण्या. परमात्मा पार करेल. कशातून पार करेल? भवदुस्तर नदीचा. भव म्हणजे संसार. पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या बंधनात आपण अडकतो. ऐका, का अडकतो? मनुष्याला मरणाची फार भीती वाटते. मरण नको असं वाटतं, मरण येऊच नाही अशी त्याची इच्छा असते, पण मरण मात्र येतं. एखादा भांडणामध्ये माणसाला मर जरी म्हटला तरी माणसाला राग येतो. तेव्हा मरण कुणाला आवडेल? अजिबात आवडत नाही. पण जरी आवडत नाही, ते येऊच नाही असं वाटतं, पण ते येतच ना. ते निश्चित आहे, हे ठरलेलं आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. इह संसारे खलो दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुन्हा पुन्हा जन्माला येतो आणि मरतो. ते मृत्यू नको आहे, पण तो मृत्यू येतो. आणि मनुष्याला मृत्यू आला की मृत्यूच्या वेळेला त्याच्या अंतःकरणात वासना निर्माण होते. त्या वासनेनुसार तो परत जन्माला जातो. जन्माला का जातो? वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप. वासनेनुसार पुन्हा जन्माला जातो. मग जन्माला आला की पुन्हा त्या बंधनात गुंतून राहतो. सगळ्या गोष्टीला मी आणि माझंच मानत राहतो. मायाकारी जगाला माझं म्हणतो. मुक्त होता परिबळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. त्यालाच माझं म्हणतो. पुन्हा तो देह ठेवण्याच्या त्यागण्याच्या वेळेला, पुन्हा मृत्यूच्या वेळेला वासना निर्माण होते. ही पुन्हा वासना जन्माला, म्हणजे हे जन्ममरण चालूच आहे. या बंधनातून तुकाराम महाराज म्हणतात, याच्यातून तो तुम्हाला पार करेल. पुन्हा जन्ममरणाच्या बंधनात अडकण्याची भीती राहणार नाही. तो हा उतरील पार. तो आणि हा त्याच्या व्यतिरिक्त कोणीच नाही. विठ्ठल विठ्ठल बरं, हे तुकोबराय म्हणतात असंच नाही, त्यांनी स्वतः सांगितलंय. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागे शरणागता शरण्य मीची एको. म्हणून तुकोबराय म्हणतात तो आणि हा त्याच्या व्यतिरिक्त नाही. उतरील पार, तो पार करेल भवदुस्तर नदीचा. पुन्हा जन्म मरणाच्या बंधनात अडकायची चिंता नाही. विठ्ठल विठ्ठल. ठीक आहे तुकाराम
तुकाराम महाराज आम्ही जाऊ शरण परमात्म्याला, देवाला शरण जाऊ, देवाचं भजन करू, तो आम्हाला बंधनातून सोडवेल, मुक्ती देईल, परमात्मा पार करेल. पण आम्ही सामान्य माणसं आहोत ना, आमच्याकडनं दोष घडलेले आहेत, परमात्मा पार करेल का आम्हाला? हो. तुकाराम महाराज म्हणतात तो किती दयाळू आहे, त्याचं वर्णन अभंगाच्या बहु आहे करुणावंत आहे करुणावंत बहु करुणावंत अनंत हे नाम जा विठोबा रखुमा